साट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. काय मग काय म्हणतोय पेपर? काय मुंबईची खबरबात काय? काही विशेष नाही, नेहमीच उष्णता वाढली आहे फक्त. हा मग अशा उन्हाळ्यात ना गावी येऊन राहायचं कसं? तुला फक्त कारण हवी. हे घे. काय अगं आज पण म्हणजे निलिमा माझ्याकडे बघितल्यावर तुला वाटतं तरी का मी आजारी आहे म्हणून? अगं मी सकाळी उठलो ना तर एकदम फ्रेश वाटायला लागलं मला. सगळा थकवाच निघून गेला होता. तरीही गोळी घ्यावीच लागेल. डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करायचा. एका अटीवर. काय? तू मला बेडवर पडून राहा आराम करायचास असं बजावायचं नाही. मी आता खाली जातो. चल डॅड, ही अट मी मान्य केली. बघ औषध घे मग जाऊ ते. अगं, पण ये. अहो बाजारात गेलास तर फळा घेऊन येवा. कित्याक? माका खाऊची नाही हा माधव भाऊजींसाठी सांगते. गेल्या लक्षात जाईन तेव्हा घेऊन ये. हे काय तू कित्याक उतरलंस खाली? अरे एकाच जागी बसून कंटाळा आला होता. म्हटलं त्या निमित्ताने पाय तरी मोकळे होतील. हा पण पाय मोकळे करूक बाहेर बियर जाऊ नको हा, नाहीतर जाशाल फिरूक खय तरी. तू जा कप ठेवून ये आत. खरंच बरं वाटतं हा ना? हो हो आता अशक्तपणा पण गेलाय. या काय माधवा, अरे तू खाली काय करतस? हे बघ एकाच जागी बसून कंटाळा आला होता आणि आता मी ठणठणीत आहे. देवच पावलं म्हणायचं. होय आहे. बरा झाला देवळात जाऊन इला होता. माधवा बघ गुण कसं इला होते. हो हो म्हणजे देवाचा पण गुण आला आणि औषधाचा पण गुण आला. काय निलिमा? हा डॉक्टरनी सांगितलेली सगळी औषधं वेळेवर घेतली म्हणूनच फायदा झालाय. काय असताने पण माधवा, हा. तू का असं हसताना बघून बरा वाटला रे मला. अगं तुम्ही सगळे असताना मला काय होणार आहे का? आणि किती काळजी घेत होतात तुम्ही सगळे. ही सरिता तर दर 2 मिनिटांनी येऊन विचारत होती, भाऊजी पेज करू का पेज करू का? औषधाच्या डोस पेक्षा पेजेचे डोस जास्त झाले होते. माधव काय रे, कसं असस? एकदम ठणठणीत. तुका बघूक जावचा म्हटलं तर कुणी मका बघूक पण देऊक नाही रे. आता बघतस ना डोळे भरून. होय गे बघतोय, पण भाव आजारी हा म्हटल्यावर माझा जीव नुसतो वर खाली जाय होतो. ही सगळी जण तुझ्या खोलीच नुसती आत बाहेर करी होती. पण तुका काय जाता काय नाही कोणी एकान पण येऊन सांगलं नाही रे मका. माधवा मका सांग मी काय करू तुझ्यासाठी? तुझ्यासाठी काहीतरी खाऊ करू? नको कशाला. माका आठवता तुका माझ्या हातची कुळताची पिठी आवडतं मा, मी करते. थांब. खबरदार आत गेलंस तर. काय झालं गेलंय तर? सांगतय पण आधी माका सांग, ह्या डोळ्यात काजळ कित्याक भरलंस? भरलंय? काय झाला? दत्ता काय रे बाबा?
आहे तू थांब. तू मध्ये बोलू नकोस. तुका सगळं कळा. काय कळा? काय केलंय मी? काय केलंस? काल काय केलं होतंस? खय गेलं होतंस म्हणजे? मी हाय घरात पडत नसतंय. खय जातलंय? खोटा बोलू नकोस हा. आर्चिसने काल तुका बघल्यान. सांग आर्चिस. बोल. सांग सगळ्यांका. काका ते मी बघितलं म्हणजे मला असं वाटलं की ती आत्या आहे. 2 मिनिटं मी पण गोंधळलो. मे बी भास झाला असेल. कदाचित ती आत्या नसेल. ऐकलंस? आर्चिस खरा काय ते सांग. तुका कोण काय बोलणार नाही. अरे काका खरंच मी गाडीतून बघितलं तर मला असं वाटलं की ती आत्या आहे. मी आत्यासारखी कोणीतरी आहे असं म्हणालो. नीट आठवून सांग. पण खरं काय ते सांग. अरे अजून काय बोलावून घ्यायचं असा तुका त्याच्याकडे सून? मी बाहेर गेलेलं याच ना. त्यानं तुझ्या जीवाक बरा वाटतला. आर्चिस अरे बोलून टाक. सांगून टाक का मी बाहेर गेलेलं आहे म्हणा. त्याचा जीव तरी थंड जाईल. असं संशय घेता माझ्यावर. माझा बघलंस असं माझ्या आम्हा पाण्यात बघता माझा जीव जायत ना तर बरा असा वाटताय का? याचा एक वाटेकरी कमी जाईल. छाया, अगं आर्चिसला भास झाला असेल असं सांगितलं ना त्यांनी. मग हा सोडा बघू विषय. सोडा. इशय ह्यानं काढल्या ना. सख्या बहिणीबद्दल काय बोलता हो? अरे मी काय तुमची वैरी नाही असं. जरा काय करू गेला की लावल्यान बोल. भावासाठी पण काय एक करूक देणार नाही हो मका. ता काय एक नाही. माधव माझो थोरलो भाव असा आणि त्याच्यासाठी काय लागताला तर मी करतलय. माधव तू सांग बघा मी काय करून घालू तुका? तुका काय होय आता करून घालते. काय जाणार? काय रांधूचं असत तर बाहेर रांध. मी आत जाऊक देणार नाही. बाजूक होत ऐसून तू आत पाऊल टाकायचं नाहीस. तू जर पाऊल टाकलंस तर मी स्वयंपाक घरात पाऊल टाकणार नाही. अगं मग जा बाहेर. तुका कोणी थांबवला? आहे माझ्या बायको स्वयंपाक घरातून बाहेर काढणारा ह्या कोण हा? या घराची लेक असय मी. तुमच्या उपकारावर नाही जगणय. या घरात माझ्या बापाशी माझा वाटो ठेवलेलो हा. जे का पटणं नाही त्यांना या घरात सून बाहेर जायचा. छाया, माका जाऊ सांगतस हा? ह्या घराचा सगळा मी करतय. माझ्या हातचा गिळतस आणि माका बाहेर काढतस. आहे ह्या बघ. माझ्या बायकोक बोललेलं माका चालणार नाही हा. जो तो येतो त्याचा अपमान करता. त्याने काय ऐकून घ्यायचा? अरे काय चालला हा तुमचा? छाया गप रवा. काय घेशील तू? माका ह्या घरात कुणी अडवायचा नाही. मी पण बघते कोण आत जाता. अरे दत्ता तू तरी समजव रे सरिता. काय समजूचा हा? बरोबर बोलता हा त्या. माधवा काहीतरी करूचा हा म्हणून छाया आत जाता. भावाचा प्रेम उतू जाता हा ना. आधी कधी गेलं नाही रांधू? गेलंय तो तुझ्या पायल्याचा तोंड वाकडा होता ता आधी बघ. माझा काय तोंड वाकडा होत नाही. तुमका फक्त बसून गिळूची सवय लागली हा. या बघ मी माझ्या घरात बसून गिळतोय. छाया, सरिता, काय चाललंय काय हे? कोणीतरी थांबा आता. माधव आजारपणातून उठलाय त्याचा तरी विचार करा. आणि छाया, कुणी काहीही करायची गरज नाही. मी आहे ना. मी बघेन माधवला काय हवं असेल तर. पण प्लीज आता हे वाद थांबवा. या बघ भांडाची हौस माका नाही वहिनी. मी माझ्या जागेवर पडा नसते. ही म्हणतात ना आम्ही घर सांभाळलं मग सांगेन का? समजावेन का? एवढा जर घर सांभाळल्यानी तर लेक असो वाया गेलो नसतो. हो तुमच्या ह्या असल्या स्वभावात गणेश वाया गेलो हा.
आई त्याका समजव, नाहीतर मी या घरातून बाहेर काढल्याशिवाय गप राहणार नाही. आई आई तू शांत हो. या असा नाही संपूचा पहिल्या जन्माचे भोगत ते देवाकच माहित रे बाबा, देवाकच माहित. काय बोलत होती, काय करत? काय गरज होती तुका सरिताक बोलाची? मी बोलला तर दिसला आणि दत्तान माझ्यावर आरोप केलो, त्याचा काय? अगं तूच हस असा त्याका वाटला म्हणून बोललो ना. अगे पण माका कधी घराच्या बाहेर जाऊक दिलास तुम्ही? काय घरातच बसत नसतं ना, तरी पण ऐकून घ्यायचा. ऐकून घेतलास तर काय झाला? भावच आहे ना तुझो. तू तेवढाच बोल. ही करतीत तर बरोबर, मी करीन तर सगळा चुकीचा. या घरात जा काय सगळा वाईट जातो ना तर छायामुळे घे, छायाच वाईट असा. असं कोण म्हणता? बोलणारी काय समोर येऊन बोलतात, पण ना माझ्या मागे काय बोलतात ना मला सगळं कळतं. आणि हो दत्ता, त्या तर सगळीकडे मीच दिसतंय. जीव घेऊ कुठलो हा माझो. तू पण काय सोळी नाही असस. अगो मी आवस आहे तुझी. असस पलिकीची कशी वागलं? घरात काय शुभ कार्य असला की छाया नको, सारखे आपल्या हय जाऊ नको, थय जाऊ नको, पुढे पुढे करू नको म्हणून सांगतात. कोंडून ठेवलात घे मागा, कोंडून ठेवलात. काय केलंय मी? काय केलंय? लग्नाच्या रात्रीच माझं गो गेलो म्हणून अपशकुनी झालाय. हा अण्णा गेले ना, बघा तर तू कशी चालतात सगळ्यांका. काय बोलतोस तू? अगं तुझ्या जिभेत काय हाड? मगा काही या बोलून चूक मिळणार नाही, पण आताच वागला तुम्ही माझ्यासोबत. माझं गौ नाही ना. अगो छाया, तुझं घो नाही मनाने सगळा करणे नाही. आवस आहे मी तुझी, वैरीण नाही. तर ना ताटापोर लग्नाच्या पहिल्या रात्री विधवा झाला. काय झाला असत माझा? ज्या हातात हिरो चुडो भरलेलो होतो तो हात रिकामा रवलो. मंगळसूत्राशिवाय गळो तसोच रवलो. पायातली जोडवी चढवल्या चढवल्या उतरूची लागली. अंगा कोली हळद असताना कुंकू पुसला गेला तुझा. तूच सांग, आपल्या लेकीचा असा होत असताना औषध काय वाटतला? तुझं आयुष्य समोर दिसा होतो माता. माझ्या लेकीचा आता कसा होतला यो एकच दिशान मनात होतो ग. मग सांग, हाऊस म्हणून मका काळजी वाटतली का नाही? पण आहे लग्नाच्या आधी कशी वागावती सगळी माझ्या वागणार, आणि आता बघ कशी वागतात सगळी माझ्या वागणार. अगो तू सगळ्यांशी नीट बोल ना. सगळी तुझीच हत. आज मी असं आहे म्हणून या सगळ्यात चलान जाता. दिवसभर तू घरात बसून असतस, खायच्या कामात हात लावूनच नाही. मी पण किती दिवस पुरतले तुका. नंतर हे भावच हत. माका खरंच त्यांच्यासाठी काहीतरी करूच वाटतं गे. माका पण त्यांच्यासोबत राहायचं असा. सगळे तुझीच हत, सांभाळून घेते. पण एक ध्यानात ठेव, मी जा केलंय ना त्या सगळा तुझ्या भल्यासाठीच केलंय. माझ्या लेखीक कोणी नावा ठेवूक नको ना म्हणान केलंय. आहे मी बोललोय त्याचा वाईट वाटलं असत लगेच तुका. काय ग पोरा, तुझं दुःख माका कळता. आता आपणच एकमेकांचा आधार होऊ वयो. काय झाला सरिता? नको वाईट वाटून घेऊ गो. सगळे बोलतात ते ऐकून घ्यायचा. काय बोलले ऐकलास ना? सरिता, गो सरिता, मी काय बोलतोय ते ऐकशील तू?
तुम्ही आता लेकीचीच बाजू घेणार. आधी तू पहिला खाली बस. बस बस आहे सर, बस बस. मी काय बोलते बस आहे सर. बस. ऐक माझा. अगो ती लेख हा माझी, पण तू पण या घरातली सून हस. लेख आणि सून असो कधी फरक केलंय मी? तू या घरासाठी किती करतस माका माहित हा. बोलतस तू, पण राबतस पण तेवढाच. आणि ऐकून पण घेते. छाया बोलला तर चुकलाच त्याचा, पण ते का कोण समजवतला? बोलताना मागचो पुढचो विचार करणार नाही. पण तू समजूतदार हस, तू वाईट वाटून घेऊ नको. मी बोलले त्याच्याशी, आता नाही बोलूच. आता तू ते का समजून घेऊ पया. मी आज आहे उद्या नाही, पण ते का तुमकाच सांभाळून घेऊ पया. तुमचोच आधार ते का असा वाऱ्यावर टाकू नका. कोण वाऱ्यावर टाकत नाही. आजपर्यंत बघितलं ना, मग आता कित्याक वाऱ्यावर टाकू. पण त्यांचा स्वभाव बघतास ना, समोरच्या माणसानं किती ताबो ठेवायचो स्वतःवर. मी पण बाई आहे. नवरो गेल्यावर त्यांचा काय झाला माका कळता, पण त्यांनी पण समजून घेऊ वया ना. माझ्या लेकावर मी लक्ष ठेवला नाही. ठेवलंस गो बाई, ठेवलंस. सगळ्यांचा सगळा केलंस, आणि यापुढे पण कर गो बाय. तुम्ही काळजी करू नको. आम्ही बघू त्यांका. वाऱ्यावर सोडणार नाही. सरिता, दत्ता, माझ्या नंतर ते का तुमचोच आधार आहे. त्याची काळजी घेवा. रागाच्या भरात छायान स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर आहे काय होणार नाही त्या का. आत्या आत्या सॉरी. भास झालं का मला काही सांगायला नको होतं. आत्या प्लीज रडू नकोस ना. आरचीसा, अरे तू बोललंस तर फक्त निमित्त होता रे. हेंका काय संधीच लागता माका बोलायची. अगं आत्या, काका रागाच्या भरात बोलून गेला ग. या आजचा नाही हा. माझं गो गेल्यापासून सगळी बोलणी ऐकत इलय मी. काय झाला की छायामुळे होता. छायांता गप ऐकून घ्यायचा आणि सगळं दोष ओढवून घ्यायचो. बोलतलंय तरी कोणाकडे आणि ऐकतलं तरी कोण माझं. अगं पण आत्या, मन मोकळं करायला हवं ना. तू बोल ना कोणाशी तरी. बोलतोय बरे या बावीशी. त्या इरिकत सगळा येऊन सांगताय मी. अगदी लहानपणापासून या इरीनच माझ्या डोळ्यातलं पाणी बघलं ना. माझ्या डोळ्यातल्या पाण्याचं थेंब त्या हिरीच्या पाण्यात पडलं काय असं वाटतं की माझी सगळी दुःख त्या हिरीन आपल्या जवळ घेतल्या. तीच माझी सोबती. कधीतरी तिका जवळ करत नाही. काय नो असं बोलत नाही. पाण्या कास लागतंय. आत्या, असा विचारही नाही येण्याचा मनात, आणि असं काही बोलायचं पण नाही. आत्या, माझं ऐकणार ना. गणेश इतकंच प्रेम करतेस ना माझ्यावर पण. मग आम्ही आहोत ना ग सगळे. होय रे, तुम्ही सगळे असाच माझे. मी तसं काय करूच नाही. माझी शपथ. खरंच मी तसं काय करूच नाही. माका पण समजता रे, पण माझ्या मेलीची चिडचिड जाता नुसती. आपला कोणी एक नाही असं वाटतं. पण तुम्ही सगळी माझीच असाल, आणि ही वीर पण माझीच आहे. ही वीर.
ही हिर ना माझी मैत्रीण खूप लहानपणापासून. आम्ही ना लहानपणी सगळी भावंडा हय जमायचो आणि गप्पे मारू. तुझ्या बापाशी जरा वाकान बघल्यान काय भोवळी अर्चिस हा. तू काय गंमत सांगू. काय अरे ह्या हिरीत ना तू जर आवाज दिलस काय तुका परत आवाज येता हसत काय बघूचा. ये ये हो बघ. ये ये आला, आला. हो बघ. तू कर मी करू हा. बर थांब. ये ये हो, हो, बघ, बघ. परत ये हो. या. चल, चल, चल. आपण चल. चल इकडे मध्ये